आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली, या ठिकाणी बोर्ड असे लावले होते, आता काढले, की तुमच्या आई वडिलाला स्मरून, परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलंय त्यालाच देता. 12च्या 12 उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं. गावातल्या लोकांनी, भागवत मार्कडांनी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली. आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे, इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे. मीडियाचे लोक होते, परंतु मी काही काढू दिलं नाही साहेब. रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटईवर झोपलो होतो. अख्खं गाव झोपलं होतं. 1000 लोक या ठिकाणी या चटईवरती झोपलेले होते. कुणी या गावातलं घरी जेवाय गेलं नाही. सगळ्याच्या घरनं 2-2 भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिठलं, भाकरे, मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती.